बाप आपल्यावरती किती प्रेम करतो माहिती आहे का ताई? आपलं लग्न ठरलं ना, आपलं लग्न ठरल्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद असतो. आपलं लग्न ठरल्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आनंद असतो. आपल्या नातेवाईकाला आनंद आहे, आपल्या पाहुण्यांना आनंद आहे, आपल्या घरातल्या माणसांना आनंद आहे. पण आपलं लग्न ठरल्यानंतर दोनच व्यक्तीला दुःख झालेलं असतं. एकाचं नाव आहे बाप आणि दुसऱ्याचं नाव आहे आई. का? जिला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपला आता ती ताई उद्या असल्याची नसली होणार, परक्याचं धन होणार. म्हणून बाप असतो. बापासारखं प्रेम कोणी करू शकत नाही. बाप कसा असतो कवी गोड वर्णन करतो. बाप स्वाभिमानी बाना, त्याचा कनख रखना, त्याच्या काळजात सुटला जाणूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबाला हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. बाप घराचा तो पाया, आई कळसा त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत द्या बापाला समजून घ्या. बापासारखं प्रेम करणारं कोणी नाही. बाप आहे तोपर्यंत आपल्यावरती किती संकट येऊ द्या, स्वतःवरती झेलतो, त्याचं नाव बाप आहे. म्हणून म्हणताना झाड सावलीच गेलं, झाड सावलीच गेलं, आता खेळ हा उन्हाशी, बाप गेला दूर देशी, बाप गेला दूर देशी. म्हणून जोपर्यंत आईवडील गोड आईवडिलांची सेवा करा. पुन्हा एकदा आज त्या परिवारामध्ये आमचे काका आहे. काकांच्या जीवनामध्ये बाबानं अशी परिस्थितीमध्ये जीवन जगलं असेल. मला असं वाटतं 4 लेकी एक बाप आहे असा कालावधी असेल त्यांच्या कालावधीमध्ये. ज्यावेळेला हे लहान असेल, दुसऱ्याच्या शेतामध्ये राबल्याशिवाय आपल्या लेकराच्या पोटाची खळगी भागू शकत नाही. त्या कालावधीमध्ये दुसऱ्याच्या शेतामध्ये सालानं गेले असेल, महिन्यानं गेले असेल आणि आपल्याला आपलं भूक भागवली असेल. आपण जर म्हणलं बाबा तुम्हाला खाण्याकरता काही नाही, तुम्ही घ्या ना यातली अर्धी. नाही, माझं पोट भरलेलं आहे, मी अगोदर खालंय असं म्हणून स्वतः उपाशी राहून कधी कधी आपल्या पोटाची खळगी भरवली. आणि तो आज बाप या परिवाराच्या जीवनामध्ये आता कुठं खाण्यापिण्याचे दिवस आले आणि बाप निघून गेला. बाप असतो महाराज. आज तुमचाही बाप तितकाच प्रेम करतो, आमचाही बाप देवाचा असेल तरी तितकाच प्रेम करतो. आज आम्ही रस्त्यावरती फिरतो ना बाबा, तर रस्त्यावरती कीर्तन होईपर्यंत फोन असता आम्हाला. आम्ही ज्या वेळेला 700-800 किलोमीटर जातो, रात्रभर आम्ही प्रवासामध्ये असतो. कीर्तन संपल्यानंतर घरी येताना तिथं कीर्तनाला जाईपर्यंत फोन असता. कीर्तन संपल्यानंतर कोणाचाच फोन नाही. अर्ध्या तासाला पूर्ण रात्रीमध्ये अर्धा तास गेला का आम्हाला एक फोन येतो, त्याचं नाव बाप आहे. त्या बापाला झोप लागत नाही. कधी कधी आम्ही जर कीर्तनाला निघालो ना बाबा, आमच्या आई वडील आमच्याकडे बघता आणि रडता, म्हणता अरे चालला ना, जरा झोपून जा. कीर्तनाला उशिरा पोचलं तर चालेल, पण रस्त्यावरती रोज न्यूजवरती बघतो, रोज पेपरवरती बघतो, पार येतो अपघात बघितल्यानंतर असं वाटतं अवघड आहे, पण जरा जपून जा. एखाद्या वेळेला उशिरा गेला तर चालेल, पण जरा जपून आम्ही सांगत असतो काळजी करू नका. कारण आम्हाला घरचे म्हणतात काय समाजाचं काही खरं नाही, जाईल तोपर्यंत प्रेम आहे, गेल्यानंतर कोणी प्रेम करत नाही, परत येताना गेला का धडकला. आम्ही सांगत असतो काळजी करू नका. आम्ही समाज म्हणून फिरतच नाही. आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही ज्ञानोबा तुकोबाराचं नाव घेऊन जर फिरत असेल तर आम्ही त्यांच्या विश्वासावर जर फिरत असेल तर आमच्या केसाला ज्ञानोबा तुकोबारा धक्का लावू देणार नाही. त्यांच्या विश्वासावरती आमच्यावरती प्रेम करणारा प्रपंचातला एक जन्मदाता बाप आहे आणि दुसरा बाप त्या सर्व पांडुरंग परमात्मा आहे, तो आमचं रक्षण करतो गड्या. आणि सगळ्यांनी देवा म्हणून जीवन जगा, संतांकरता जीवन जगा. आपण संताला ओढलो पैसे, देवाला ओढलो पैसे, पवित्र जीवन जगा, मायबापाची सेवा करा. पुनश्च एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद.